आत्मोत्सव या आध्यात्मिक प्रवासात आपले मनपूर्वक स्वागत आहे. शांती, भक्ती आणि आत्मविकासाच्या दिशेने नेणारे विचार आत्मोत्सव चॅनलवर सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. ही मालिका कर्म या विषयापासून सुरू झाली, जिथे फळावर अधिकार नाही या जाणीवेने केलेले कर्म ईश्वरी सेवेत रूपांतरित होते. धर्मामुळे त्या कर्माला योग्य दिशा मिळाली, मायेमुळे आसक्तीची जाणीव झाली आणि श्रद्धेमुळे त्या भ्रमातून बाहेर पडण्याची ताकद मिळाली. याच प्रवासात पुढचा पाऊल म्हणजे वैराग्य. वैराग्य हा शब्द ऐकला की म्हणजे डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं. हो, कोणीतरी संसार, घरदार सगळं काही सोडून भगवी वस्त्र घालून हिमालयात निघून गेला आहे. एक प्रकारची पळून जाण्याची वृत्ती. बरोबर, पलायनवाद. हो, पण आपल्या स्रोतांनुसार या शब्दाचा खरा अर्थ या चित्राच्या अगदी उलट आहे. आज आपण याच गैरसमजाच्या पलीकडे जाऊन पाहणार आहोत की वैराग्य म्हणजे पळून जाणं नाही, तर संसारात राहून आंतरिक स्वातंत्र्य कसं अनुभवायचं, ही एक कला आहे. अगदी बरोबर मांडलं. वैराग्य म्हणजे जगाचा किंवा जबाबदाऱ्यांचा त्याग नाहीये. नाही, तो आहे मनातील अनावश्यक ओझ्याचा, आसक्तीचा त्याग. याचं सर्वात सुंदर उदाहरण दिलं जातं कमळाच्या पानाचं. हो, ते पाण्यावर असूनही कोरडं राहतं. बरोबर, ते चिखलात उगवतं, पाण्यावर तरंगतं, पण पाण्याचा एक थेंबही त्याला चिकटत नाही, ते ओलं होत नाही. संसारात राहूनही त्यात न गुंतता अलिप्तपणे आपलं कर्तव्य पार पाडणं हेच खरं वैराग्य आहे. अलिप्त राहणं म्हणजे आपण याला अनासक्ती किंवा इंग्रजीत डिटॅचमेंट म्हणतात तसं म्हणू शकतो. पण मग ही अनासक्ती येते कुठून? म्हणजे वस्तू किंवा माणसं ही समस्या नाही. नाही, अजिबात नाही. तर त्यांच्याशी असलेलं आपलं जे भावनिक गुंतणं आहे तीच खरी समस्या आहे, असं म्हणायचं आहे का? हो, निश्चितच. वैराग्याचा जो मूळ पाया आहे तो आदि शंकराचार्यांनी सांगितलेल्या नित्य अनित्य विवेक या संकल्पनेत आहे. नित्य अनित्य विवेक. हो, नित्य म्हणजे जे शाश्वत आहे, जे कधीच बदलत नाही, जसं की आपलं आत्मतत्व. आणि अनित्य म्हणजे जे तात्पुरतं आहे, जे सतत बदलत राहतं. आपलं शरीर, नाती, पैसा, पद सगळंच. सगळं काही. एकदा हा विवेक जागा झाला की ज्या गोष्टी आज न उद्या जाणारच आहेत त्यांना असं घट्ट धरून ठेवण्याचा अट्टहास आपोआप कमी व्हायला लागतो. वैराग्याची सुरुवात तिथूनच होते. म्हणजे हे असं काहीतरी आहे का की एका क्षणी तुमच्याकडे आसक्ती आहे आणि दुसऱ्या क्षणी नाही, की हा एक प्रवास आहे? म्हणजे याचे काही टप्पे आहेत? कारण प्रत्येकाची अनासक्तीची पातळी वेगळी असू शकते की नाही? खूप छान प्रश्न आहे. हा एक प्रवासच आहे. शास्त्रामध्ये याचे मुख्यत्वे 2 स्तर सांगितले आहेत. पहिला आहे अपर वैराग्य. अपर वैराग्य. हो, ही सुरुवातीची अवस्था आहे. इथे व्यक्तीला जगातील सुख क्षणभंगूर आहेत हे कळलेलं असतं, पण तरीही कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात त्यांची इच्छा शिल्लक असते. अच्छा, म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की जास्त गोड खाणं चांगलं नाही, पण समोर गुलाबजाम दिसला की मोह आवरत नाही. बरोबर. ही अपर वैराग्य स्थिती आहे. प्रयत्न चालू आहेत पण मोह पूर्णपणे गेलेला नाही. आणि मग याचा पुढचा टप्पा कोणता, जिथे हा मोह पूर्णपणे संपतो? तो सर्वोच्च टप्पा म्हणजे परवैराग्य. ही अशी अवस्था आहे जिथे आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे व्यक्तीला आतूनच एक प्रकारची पूर्णता आणि आनंद सापडलेला असतो. त्यामुळे बाहेरच्या गोष्टींची ओढ मुळापासूनच संपते. जसं की ज्याचं पोट तुडुंब भरलेलं आहे त्याच्यासमोर तुम्ही पंचपक्वान्न ठेवा, त्याला त्याची इच्छाच होणारच नाही, कारण तो तृप्त आहे. परवैराग्य म्हणजे अशी आंतरिक तृप्ती जिथे बाह्य सुखांची गरजच वाटत नाहीये. हे अनासक्तीचं तत्वज्ञान खूप खोल आहे, पण मला खात्री आहे की अनेक श्रोते विचार करत असतील की हे सगळं ठीक आहे, पण आसक्तीशिवाय जगायचं कसं? हो, माझ्या मुलांबद्दल, माझ्या कामाबद्दल, माझ्या ध्येयाबद्दल आसक्ती नसेल तर मला प्रेरणा कुठून मिळणार आहे? अनेकदा हीच आसक्ती तर आपल्याला पुढे ढकलत असते, नाही का? आणि हाच अर्जुनाचाही प्रश्न होता. समोर रणांगणात नातेवाईक उभे असताना तो गोंधळला होता. त्याचं मन भरटकत होतं. या चंचल मनाला आवरायचं कसं, हा त्याचा प्रश्न होता. हो. यावर भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं उत्तर हे वैराग्याची गरज का आहे हे स्पष्ट करतं. ते म्हणतात की मन हे वाऱ्यासारखं चंचल आहे आणि त्याला नियंत्रणात आणणं खूप कठीण आहे. मला वाटतं इथेच तो प्रसिद्ध श्लोक येतो, जिथे अभ्यास आणि अजून कशाबद्दल तरी बोललाय, बरोबर? हो, तोच. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. याचा अर्थ खूप सुंदर आहे. हे अर्जुना, मन चंचल आणि त्याला आवर घालणे कठीण आहे यात शंका नाही. हो. पण
अभ्यास म्हणजे सातत्यपूर्ण सराव आणि वैराग्य यांच्या सहाय्याने त्याला वश करता येते. अच्छा, म्हणजे वैराग्य हे एक साधन आहे मनाला शांत करण्याचं. अगदी. आसक्तीमुळे काय होतं, आपण निकालाला चिकटून बसतो. माझं प्रमोशन झालंच पाहिजे किंवा माझ्या मुलाला पहिला नंबर मिळालाच पाहिजे आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही की दुःख होतं. वैराग्य ही अपेक्षा काढून टाकतं. त्यामुळे कर्मातला आनंद टिकून राहतो आणि दुःखापासून बचाव होतो. इथेच तर खरी कसोटी आहे. कुटुंब, नोकरी, EMI, जबाबदाऱ्या या सगळ्यात अडकलेल्या सामान्य माणसाने वैराग्य कसं साधावं? कारण हे सगळं सोडून जाणं न शक्य आहे, न योग्य. मग या दैनंदिन जीवनात वैराग्याला जागा कुठे आहे? हाच तर आपल्या परंपरेचा सर्वात सुंदर भाग आहे. आपल्या संतांनी कधीच संसार सोडून पळून जायला सांगितलं नाही. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? जगी असावे अलिप्तपण. बरोबर. जगात रहा, पण मनाने अलिप्त रहा. संसार आणि वैराग्य हे एकमेकांचे विरोधक नाहीत, त्यांच्यात फक्त समतोल साधायचा आहे. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात आणताना दमछाक होते. याचं एखादं व्यावहारिक उदाहरण देऊ शकाल का? जसं की ऑफिसच्या कामात किंवा कौटुंबिक नात्यांमध्ये हे कसं दिसेल? नक्कीच. समजा तुम्ही ऑफिसमध्ये एका मोठ्या प्रोजेक्टचे लीड आहात. तुम्ही आणि तुमच्या टीमने खूप मेहनत घेतली आणि प्रोजेक्ट यशस्वी झाला. हो. वैराग्य म्हणजे काय? यशाचा आनंद नक्की साजरा करायचा, पण त्याचं सगळं श्रेय मी केलं म्हणून स्वतःकडे न घेता ते टीमसोबत वाटून घेणं. हा अहंकारविरहित कर्मयोग झाला. आणि जर प्रोजेक्ट अयशस्वी झाला तर माझ्यामुळे झालं म्हणून खचून न जाता त्यातून काय शिकलो हे पाहून पुढे जाणं. तुम्ही परिस्थितीच्या त्या भावनिक हिंदोळ्यावर बसत नाही. आणि नात्यांच्या बाबतीत? कारण तिथे तर जास्त गुंतागुंत असते. नात्यांमध्ये आपण प्रेम आणि मालकी हक्क यात गल्लत करतो. आपल्या मुलांवर प्रेम करणं म्हणजे त्यांच्या प्रत्येक निर्णयावर नियंत्रण ठेवणं नव्हे. बरोबर. त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना वाढायला मदत करा, पण त्यांच्या आयुष्याचे मालक बनू नका. ही अपेक्षाविरहित प्रीती म्हणजेच नात्यांमधील वैराग्य आहे, थोडक्यात सांगायचं तर. हातात काम, मनात राम. अगदी. हीच संसारातील वैराग्याची गुरुकिल्ली आहे. तुमचं सुखदुःख बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून राहत नाही, ते आतून येतं. ठीक आहे. ही संकल्पना आता अधिक स्पष्ट होतीये. हे एक प्रकारचं भावनिक स्वातंत्र्य आहे. पण मग हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रोजच्या जीवनात काय सराव करता येईल? काही व्यावहारिक उपाय जे कोणीही आजपासून सुरू करू शकेल? हो, नक्कीच. 4 सोप्या सवयी आपण लावू शकतो, ज्या वैराग्याच्या दिशेने पहिलं पाऊल ठरतील. पहिली आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे कर्तव्य करा, फळाची अपेक्षा सोडा. हा गीतेचा निष्काम कर्मयोग आहे. म्हणजे आपलं काम 100% करायचं. हो. समजा तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत आहात. तुमचं काम आहे 100% देऊन अभ्यास करणं. निकाल काय लागेल, किती टक्के मिळतील, ही चिंता सोडून द्यायची. कारण निकाल अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत. खरे. निकालाच्या चिंतेनेच अर्धी ऊर्जा वाया जाते. बरोबर. जेव्हा आपण प्रक्रियेचा आनंद घेऊ लागतो, तेव्हा निकालाचं टेन्शन कमी होतं. आणि गंमत म्हणजे अनेकदा निकाल जास्त चांगला लागतो, कारण आपलं पूर्ण लक्ष कामावर केंद्रित झालेलं असतं. ही सवय लावणं खरंच एक आव्हान आहे. आणि दुसरी सवय बनती? दुसरी सवय आहे माझं कमी करा. दिवसभरात आपण किती वेळा मी, माझं, मला हे शब्द वापरतो. माझं यश, माझा अपमान, माझी अपेक्षा. हो, खूप वेळा. हा मीपणाच आसक्तीचं मूळ आहे. पण आजच्या स्पर्धात्मक जगात माझं यश, माझा प्रोजेक्ट ही भावनाच तर आपल्याला पुढे नेते. हे माझेपण पूर्णपणे काढून टाकलं तर माणूस निष्क्रिय होणार नाही का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. माझेपण कमी करणे म्हणजे जबाबदारी टाळणे नाही किंवा निष्क्रिय होणे नाही. मग काय? याचा अर्थ आहे कर्तृत्वाचा अहंकार कमी करणे. समजा ऑफिसमध्ये एक चांगली कल्पना सुचली. ही माझी कल्पना आहे यावर अडून न राहता आपल्या टीमसाठी एक चांगली कल्पना सुचली आहे असं पाहिलं तर इतरांनाही त्यात सहभागी करून घेता येतं. आणि त्यातून अधिक चांगलं काहीतरी निर्माण होतं. हो. माझा अपमान झाला की जितका त्रास होतो तितका एका व्यक्तीचा अपमान झाला असं वस्तुनिष्ठपणे पाहिलं तर त्रास कमी होतो. मीपणा कमी झाल्याने दृष्टिकोन विशाल होतो. म्हणजे अहंकार बाजूला सारून गोष्टींकडे पाहणं. हे पटलं. आणि तिसरी सवय आहे क्षणभंगुरतेची जाणीव ठेवा. आज जे सुख आहे ते उद्या नसेल. आज जे दुःख आहे तेही कायम राहणार नाही. आज जे पद आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचं असेल. अगदी आपलं शरीर सुद्धा. ही जाणीव सतत मनात ठेवली की कोणत्याही गोष्टीला घट्ट धरून ठेवण्याचा अट्टास कमी होतो. हे निराशावादी होणं नाही तर वास्तववादी होणं आहे. यालाच साक्षीभाव म्हणतात का? बरोबर.
तुम्ही आयुष्याच्या नाटकातील एक पात्र आहात, पण त्याच वेळी तुम्ही प्रेक्षकही आहात. ही जाणीव असली की छोट्या छोट्या गोष्टींनी मन विचलित होत नाही. आणि शेवटची चौथी सवय कोणती आहे जी या सगळ्याला मदत करेल? चौथी आणि सर्वात सोपी सवय आहे स्वतःसाठी थोडा वेळ काढा. दिवसातून फक्त 10 मिनिटं. शांत बसा, मोबाईल, टीव्ही सगळं बंद करून. काहीच न करता? हो, फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्या किंवा बाहेरच्या पक्ष्यांचे आवाज ऐका. याला ध्यान म्हणा किंवा काहीही म्हणा, पण त्या शांततेत आपल्याला आपल्या विचारांची गर्दी दिसायला लागते. आणि जेव्हा आपण त्या विचारांकडे त्रयस्थपणे पाहू लागतो तेव्हा त्यांची शक्ती कमी होते. मन शांत झाल्यावर वैराग्य म्हणजे तो अलिप्तपणा नैसर्गिकरित्या उगवतो. तो जबरदस्तीने आणावा लागत नाही. खूपच सुंदर आणि व्यावहारिक उपाय आहेत. पण तरीही एक शेवटची भीती मनात येते की ह्या सगळ्यामुळे जीवन कोरडं, नीरस, रंगहीन तर होणार नाही ना? कारण आसक्ती, इच्छा, आवड यातूनच तर जीवनात रंग भरले जातात असं वाटतं. अजिबात नाही. उलट वैराग्यामुळे जीवनाला एक प्रकारची खोली आणि खरा रंग प्राप्त होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी याचं वर्णन खूप सुंदर केलं आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात, ज्याप्रमाणे पोटभर जेवलेल्या माणसाला तृप्तीच्या ढेकरानंतर समोर कितीही पक्वान्न आले तरी त्याची ओढ राहत नाही, हो, त्याचप्रमाणे ज्याला आत्मसुखाची चव लागली आहे त्याला ऐहिक सुखांची ओढ राहत नाही. याचा अर्थ असा नाही की तो पक्वान्नांचा तिरस्कार करतो, पण त्याचं सुख त्या पक्वान्नांवर अवलंबून नसतं. म्हणजे हे अभाव किंवा निरसता नाही, तर एक प्रकारची आंतरिक तृप्ती आहे. तुम्ही सुखाचा तिरस्कार करत नाही, पण तुम्ही त्याचे गुलामही बनत नाही. अगदी बरोबर. वैराग्य म्हणजे अभाव नव्हे, तर आंतरिक पूर्णता आहे. यामुळे काय होतं माहितीये, तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद अधिक मोकळेपणाने घेऊ शकता, कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते. तुम्ही हसता, पण कोणत्याही गोष्टीने तुटत नाही. तुम्ही हरता, पण कोसळत नाही. तुम्ही जिंकता, पण गर्वाने फुगत नाही. तुमची भावनिक स्थिरता प्रचंड वाढते आणि हीच स्थिर, शांत मनस्थिती खऱ्या अर्थाने भक्ती आणि ज्ञानासाठी उत्तम पाया तयार करते. कारण आसक्तीने भरलेलं चंचल मन परमात्म्यात खोलवर जाऊच शकत नाही. बरोबर. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की वैराग्य म्हणजे संसार सोडून पळून जाणं नाही, तर संसारात राहून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच मानसिकदृष्ट्या मुक्त होणं आहे. हो. संसार सोडण्याची गरज नाही, फक्त संसाराला आपल्याला पकडू न देण्याची कला म्हणजे वैराग्य. हे एक प्रकारचं मानसिक स्वातंत्र्य आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. वैराग्याचा एक अनपेक्षित फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही निकालाच्या आसक्तीतून मुक्त होता तेव्हा तुम्ही तुमच्या कामात अधिक प्रभावी होता. कारण तुमची ऊर्जा भीती आणि चिंतेत वाया जात नाही. अगदी. वैराग्याची अंतिम स्थिती म्हणजे काय? बाहेरच्या जगात पूर्ण सहभाग, पण आतमध्ये पूर्ण स्वातंत्र्य. यश अपयश, मान अपमान या लाटांवर स्वार होतानाही आतून शांत आणि स्थिर राहता येणं, हेच खरं ज्ञान आहे. या स्वातंत्र्याचा अनुभव आपल्या दैनंदिन जीवनातील एखाद्या छोट्या प्रसंगात कसा घेता येईल यावर प्रत्येकाने चिंतन करावं.